नमस्कार आपल्या सगळ्यांना. आपण एका महत्त्वाच्या विषयाच्या संदर्भामध्ये आपल्यासोबत मी बोलणार आहे. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत आपल्याला बघायचा आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये विविध विषयांवर प्रात्यक्षिक घेतली जात असतात. या प्रात्यक्षिक परीक्षेचे काय वास्तव्य आहे, या संदर्भामध्ये आपल्यासोबत मी बोलणार आहे. विविध शाळांमध्ये विविध विषयांवर, जसे की विज्ञान असेल, गणित असेल, भूगोल असेल, कृषीविषयक विषय असतील, संगणक असेल, या विषयाच्या सोबत अजून पुन्हा काही विषय असतात की जे प्रात्यक्षिक असतात त्या विषयाच्या संदर्भामध्ये. ती प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांकडून फक्त वहीमध्ये लिहून न घेता प्रात्यक्षिक करून शिकणे हा अत्यंत महत्त्वाचा एक शिक्षण पद्धती आहे असं म्हणू शकतो. अत्यंत महत्त्वाची शिक्षण पद्धती करून शिकणे. शिक्षक हा विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक, गुरु असतो, प्रेरणास्थान असतो. जर गुरुकडून परिपूर्ण मार्गदर्शन जर का मिळालं नाही तर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कमी होतो आणि विद्यार्थ्यांची शिकण्याची आणि त्या विषयाच्या संदर्भात आवड निर्माण होण्याची क्षमता जी असते ती कमी होत असते. मला असं सांगावंसं वाटते, प्रात्यक्षिक परीक्षा जी असते ती कौशल्य विकासासाठी अत्यंत उपयुक्त असते. फक्त आणि फक्त केवळ गुण मिळवण्यासाठीच उपयुक्त असते असं नाही. आपण जर का प्रत्यक्ष प्रयोग करून दाखवले, मॉडेल्स दाखवले तर आणि जर का त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा सहभाग जास्त निदर्शनाला आला तर तो जो विषय असतो, तो जो घटक असतो त्यांना अधिक आवडतो असं तरी मला या चर्चासत्राच्या माध्यमातून आपल्यासोबत बोलावंसं वाटते. विशेष करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक पद्धतीचं शिक्षण जर मिळालं तर ते अधिक स्पष्ट आणि प्रभावी होते. आपण फक्त विद्यार्थ्यांना परीक्षेपुरते शिकवणारे शिक्षक नसून आपण विद्यार्थ्यांच्या भविष्याचे शिल्पकार आहोत. आपण प्रात्यक्षिक परीक्षेला गांभीर्याने घेतले आणि योग्य मार्गदर्शन केले तर त्यांच्या मनात विज्ञान विषयाची आवड आणि इतर विषयांची आवड आणि कुतूहल निर्माण होईल. शेवटी मी एवढेच सांगू इच्छितो की प्रात्यक्षिक परीक्षा ही फक्त केवळ लेखन नव्हे तर ते अनुभवातून शिक्षण घेण्याची पद्धती आहे. आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.